चंडांशा गोपी नयन सरोज विकाशा ज्ञान चित्तकाशा गोकुळवासा गोविंदा। हो अशा रीतीने असताना चौथ्या अध्याय असताना त्या ठिकाणी महाराज असताना सुरू प्रारंभ असताना त्या ठिकाणी झाला तेव्हा आमच्या असताना ग्रंथकर्ते श्रीधर स्वामी असताना त्या ठिकाणी म्हणतात की महाराज भगवंताला असताना त्या ठिकाणी भगवंताची स्तुती असताना करू लागले। काय म्हणाले भगवंता तुम्ही असताना दया घन असताना त्या ठिकाणी आहात, शांती ब्रह्म असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात, महाराज असताना त्या ठिकाणी तुमची असताना किती म्हणून कृती महाराज असताना त्या ठिकाणी वर्णन करावी असे तुम्ही असताना त्या ठिकाणी दया घन असणारे भगवंत आहात आणि कृष्ण रूपामध्ये असताना तुम्ही त्या ठिकाणी महाराज जन्म असणारा घेतला असे कोण आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणून आले। जय जय श्रीकृष्ण उदारा जन मानस चकोर चंद्रा ब्रह्मानंदा ज्ञान समुद्रा मायातीतानंता। भगवंता तुम्ही कसे आहात महाराज असताना त्या ठिकाणी पूर्ण ज्ञान असताना तुमच्यापाशी कोणत्याही ज्ञानाचे असताना उणीव तुमच्यापाशी आहे का नाही म्हणणारे महाराज असताना भगवंता तुम्ही परिपूर्ण ज्ञानी असताना त्या ठिकाणी आहात, चकोर चंद्र महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात, भक्ताचं रक्षण करणारे भक्ताचं प्रतिपालन करणारे असताना तुम्ही त्या ठिकाणी आनंद घन महाराज असताना तुम्ही आहात अशी स्तुती महाराज असताना त्या भगवंताची श्रीधर स्वामी असताना करू लागले। जय भोर हृदय आनंद कंदा प्रेमळ भक्त चातक जलदा पूर्णानंदा पूर्ण सुखदा भेदा भेदातीता तू। भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी आनंद कंद असताना त्या ठिकाणी आहात, भक्ताचं जे काही अंतःकरण आहे त्या भक्ताचा अंतःकरण आपल्या भक्ताच्या अंतःकरणामधील इच्छा असताना पूर्ण करणारे असे तुम्ही असताना भक्तवत्सल असताना त्या ठिकाणी आहात महाराज असताना त्या ठिकाणी आणि तुम्हाला महाराज असताना त्या ठिकाणी तुम्ही असताना भेद करता का भक्तामध्ये असताना तुम्ही भेद असताना त्या ठिकाणी करत नाहीत। भक्त असताना भक्त नसून आपल्या भक्ताला तुमचं असणारं स्वरूप देऊन असताना तुम्ही त्या ठिकाणी टाकताना एवढे तुम्ही भगवंता श्रेष्ठ त्या ठिकाणी आहात, तुमच्यापाशी असणारं कोणत्याच गोष्टीची उणीव महाराज असताना त्या ठिकाणी नाही आणि तुम्ही असताना त्या ठिकाणी उदाहरण महाराज असताना भक्तासाठी आहात असे असणारे भगवंता तुम्ही म्हणू लागले। जय जय माया विपिन दहना मधुकेट भारे मुरमर्दना पाळका सदुनवर्धना सच्चिदानंदा परेशान। भगवंता तुम्ही असताना सच्चिदानंद असताना त्या ठिकाणी आहात, सच्चिदानंद असून महाराज असताना तुम्ही असताना परीच्या पलीकडे महाराज असताना त्या ठिकाणी आहात। महाराज असताना तुम्हाला असताना वर्णन करायचं म्हणलं तर महाराज असताना जो वर्णन करणार आहे त्याच्यापाशीच असताना तुम्ही त्या ठिकाणी दडून बसलेले, परेच्या पलीकडे असताना तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला जर असं साधं असताना त्या ठिकाणी बघायचं म्हणलं तुम्ही दिसतात का नाही म्हणणारे महाराज असताना तुम्हाला जर बघायचं म्हणलं तर महाराज परी असताना त्या ठिकाणी सोडून परीच्या पलीकडे असताना तुम्हाला बघितले असताना असे असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात ना मग तुमचा असताना त्या ठिकाणी जे जे कार असो म्हणतात। जय जय कमलनाभा कमळ पत्राक्षा मनमोहना निर्विकल्प वृक्षा माया चक्र चालका सर्व साक्षा दानव शिक्षा कारणा। महाराज असताना तू त्या ठिकाणी तुमचा असताना जे जे कार असो म्हणतात भगवंता तुम्ही असताना त्या ठिकाणी काय महाराज असताना त्या ठिकाणी कमळासारखे असताना मृदू तुम्ही असताना त्या ठिकाणी आहात। महाराज या असताना मायेला चालवणारे असणारे भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात म्हणले जी काय असणारी महाराज ही माया आहे या मायेचा असणारा जो काही कारभार आहे महाराज असताना या मायेवरती वर्चस्व असताना करून मायेच्या हातून सर्व असणारे कार्य असताना करून घेताना आणि इतकं कार्य करून घेऊन सुद्धा महाराज असताना तुम्ही त्याच्या अलिप्त असणारे भगवंता आहात, तुमचा जे जे कार असताना त्या ठिकाणी असो म्हणतात। शत्रुनेश्वर्य संपना यश कीर्ती औंदार्य विज्ञाना जय जय हरीश गर्मद भंजना निरंजना निरुपाधिका। महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की भगवंता तुमचा असणारा जे जे कार असो तुम्ही असताना त्या ठिकाणी कसे आहात, भक्ताचं तर पालन तुम्ही करतात असताना त्या ठिकाणी पण भक्ताचं पालन करून भक्ताचं असताना जे असताना कशानं होईन असताना याचा विचार करता पुन्हा महाराज असताना तुम्ही त्या ठिकाणी राक्षसाचे कर्दन काळ असताना त्या ठिकाणी आहात, राक्षसाला मारण्यासाठी सर्व कार्य असताना तुम्ही त्या ठिकाणी करता, दुष्टाचं हनन करण्यासाठी तुम्ही असताना त्या ठिकाणी कार्य करताना मग अशा भगवंताला असताना आमचा साष्टांग नमस्कार असो म्हणतात। अरे अनंतशाही अनंता पुढे बोले हरी विजय ग्रंथा तुझी लीला जगन्नाथा तुमची बोले सर्वही। हो महाराज असताना त्या ठिकाणी काय म्हणतात की त्या भगवंताला असणार म्हणून आले ग्रंथकर्ते आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात हे अनंता
तुम्ही असताना सर्व कार्य असताना त्या ठिकाणी करून घेणारे ते असताना त्या ठिकाणी सत्य असताना त्या ठिकाणी आहे. मग म्हणून आले की महाराज आता आहे जे काही तुमचे सर्व असताना तुमचे करता करविता असताना भगवंता तुम्ही त्या ठिकाणी आहात ना. मग पुढचा असणारा कथा भाग काय झाला त्या ठिकाणी असताना ऐका म्हणून आले पुढं. तिसरे अध्याय निरूपण. गोकुळी गेला मनमोहन, वसुदेवासी आडवे विघ्न, माया जाळ पयाले. तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी महाराज असताना काय झालं, श्रीकृष्ण परमात्माचा असणारा जन्म झाला. महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा वसुदेव असताना त्या ठिकाणी गोकुळामध्ये कृष्णाला घेऊन गेले. वसुदेवाला असताना त्या ठिकाणी विघ्न महाराज असताना जाताना असताना त्या ठिकाणी आले. असा कार्यभाग तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी झाला म्हणतात. धरिता स्वरूपानुसंधान, आडवेत माया विघ्न, ऐसा हरी उदरा येऊन, वसुदेव बांधिला मायेने. हो महाराज असताना मग पुन्हा कसं झालं, ज्यावेळेस असताना त्या ठिकाणी नंदानं असताना काय केलं, महाराज कृष्णाला तिथं ठेवलं मायेनं असताना त्या ठिकाणी. पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी मायेला घेऊन असताना ज्यावेळेस वसुदेव कुठं त्या असणारे मथुरेला आले तेव्हा असणार कसं कार्य झालं म्हणतात. तर महाराज असताना त्या ठिकाणी कितीही असताना त्या ठिकाणी भक्त आहे. महाराज असताना त्या ठिकाणी भक्ताला असताना त्या ठिकाणी काय व्हावं या मोह मायेनं असताना त्या ठिकाणी जसं जखडावं ना. महाराज असताना ज्ञान पूर्ण ज्ञान असताना त्या ठिकाणी झालं, पण महाराज असताना त्याचा असताना मोह जात नाही, ममता असताना त्या ठिकाणी सुटत नाही ना. तसं असताना कार्य इथं माया घेऊन आल्यानंतर कुठं महाराज असताना मथुरेमध्ये असताना त्या ठिकाणी वसुदेव आल्यानंतर ज्या रीतीनं असताना ज्ञानाला असताना मोह माया जखडते ना, तसं भगवंताच्या मायानं पुन्हा मुक्त झालेले बंधन महाराज असताना त्या ठिकाणी कोणाच्या वसुदेवाच्या असताना पायामध्ये बेड्या जशा असं तशा महाराज असताना त्या ठिकाणी लावल्या. ही कथा कुठं तिसऱ्या अध्यायाच्या ठिकाणी झाली म्हणतात. साधका जो स्वरूप प्राप्ती होत, तव सिद्धी पुढे आळवी येत, सिद्धी संगे परमार्थ सर्व जातो हातींचा. महाराज असताना कसं कार्य वसुदेवाचं असताना त्या ठिकाणी झालं म्हणतात. महाराज असताना त्या ठिकाणी पूर्ण ज्ञान असताना झालं, ब्रह्मप्राप्ती असताना त्या ठिकाणी वाची महाराज असताना त्या ठिकाणी. पण काय होतं, ब्रह्म प्राप्ती होण्याच्या अगोदर असताना भगवंत एक असताना चॉकलेट असताना ही माया असताना चॉकलेट येते. एखादी सिद्धी महाराज असताना त्याला असताना प्राप्त होते. बरेचसे असे साधूत महाराज असताना त्यांना सिद्ध्या असताना त्या ठिकाणी प्राप्त होत. ज्यावेळेस सिद्ध्या महाराज असताना प्राप्त होतात ना, तेव्हा ब्रह्म पदाला जाण्याचा मार्ग महाराज असताना त्या ठिकाणी सुटतो आणि त्या सिद्धीच्याच असणाऱ्या मार्गाने तो असणारा संत महात्मा असताना त्या ठिकाणी लागतो. तसं कार्य महाराज असताना कोणाचं, आमच्या असताना वसुदेवाचं झालं म्हणतात. सिद्धी पाठी जो लागला, तो दिवसाची चोरी नागविला, आत्मप्राप्ती तयाला कल्पांती नवे. महाराज असताना म्हणतात की परमार्थाला असताना त्या ठिकाणी लागला, भगवंताची असणारी सेवा करू लागला, पण त्याला एखादी असणारी सिद्धी महाराज असताना प्राप्त झाली. तो असताना सिद्धीच्या मार्गाला असताना त्या ठिकाणी लागला आणि सिद्धीच्याच असणाऱ्या कार्यावर ते कार्य करू लागला ना. महाराज तो आत्मज्ञानाच्या रस्त्याला असताना भरकंठी महाराज असताना त्याची झाली म्हणतात. त्याचा कार्यभाग असताना कसा झाला की महाराज एखाद्यानं असताना एखाद्या चोरानं दिवसा असताना त्याचा असणं महाराज असताना त्याला असताना लुटावं, तसं कार्य महाराज असताना त्या ज्ञानाचं असताना त्या ठिकाणी झालं. देवाच्या बापाच्या पायी वहिली, मायने बेडी ठोकिली, माईक जीव सकळी मुक्त कसे होती. महाराज असताना त्या ठिकाणी सांगतात, आमचे श्रीधर स्वामी असताना म्हणतात की महाराज तुम्ही मी असताना त्या ठिकाणी करूच नका आणि कोणतंच कार्य महाराज असताना मी केलं म्हणून असताना त्या ठिकाणी झाला असं असताना त्या ठिकाणी ठरू नका. का म्हणून आले तर महाराज या मायेनं असताना आपल्या पित्याला असताना त्या ठिकाणी सोडलं नाही, देवाच्या बापाला असताना त्या ठिकाणी सोडलं नाही. मग तुमची आमची असताना त्या ठिकाणी काय कथा म्हणले, सर्वसामान्याला महाराज असताना त्या ठिकाणी काही माया असताना सोडणार आहे का, नाही म्हणले. अहो जगाचा पालनहारा असताना त्याचे वडील असताना त्या ठिकाणी कोण, वसुदेव. या वसुदेवाला मायेनं असताना त्या ठिकाणी सोडलं नाही. मग साधारण जीवानं असताना जास्त महाराज असताना त्या ठिकाणी उड्या मारूच नये की मी चेक करणार आणि मी असताना त्या ठिकाणी करताय. या कर्माच्या असताना कचाट्यातून देवाचे वडील सुद्धा महाराज असताना त्या ठिकाणी सुटले नाहीत असं म्हणणं असताना आमच्या श्रीधर स्वामीचं येऊ लागलं. असे दुर्धर हरीची माया, तीस कंस गेला आपटावया, तवते गेली निसटोनिया, नयते आया ससुरासुरांच्या. हो महाराज असताना त्या ठिकाणी
नाही तसं कार्य झालं म्हणणारे महाराज असतं त्या मायेनं असतं वसुदेवाला असतं सोडलं नाही, कंसानं असतं त्या ठिकाणी पाय महाराज असतं मायेची धरली आपटणार होता तेव्हा असतं त्याच्या हातामधून असतं सुटली महाराज असतं ही माया असतं कोणालाच असतं त्या ठिकाणी महाराज असतं गवसत नाही किंवा असतं कळत नाही. मग कंस हात महाराज असतं पामर आहे त्या ठिकाणी वसुदेव देवकीला सुद्धा असतं त्या ठिकाणी कळाली नाही इतरांच्या असतं त्या ठिकाणी काय गती येऊन लागले. ब्रह्मादिका पडली माया अटक ते कंस काय मशक लागला कंसाशी परमधाक निशी दिवस विसरे महाराज असतं ब्रह्मदेवाला कमी असतं ज्ञान होतं का नाही म्हणणारे महाराज असतं सर्व असतं सृष्टीचा निर्माता असतं त्या ठिकाणी ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाला इतकं महाराज असतं त्या ठिकाणी डोकं आहे की जगामध्ये किती प्राणीत महाराज असतं पण समध्यांची बोटाची ठसे असणारे वेगळे वेगळे महाराज असतं एवढा चतुर असणारा ब्रह्मदेव आहे. पण त्या ब्रह्मदेवाला सुद्धा त्या हरीच्या मायेनं असतं त्या ठिकाणी सोडलं नाही म्हणून मग इतरांची गती असताना त्या ठिकाणी काय अशी असणारी माया कंसाच्या हातून सुटून असताना त्या ठिकाणी गेली आणि सुटून गेल्यानंतर महाराज असताना त्या ठिकाणी हा कंस लहान मोक करून महाराज असताना त्या ठिकाणी आपल्या घरी आपल्या मंदिरामध्ये असताना जाऊन बसला म्हणतात. जवळी प्रधान कारभारी कंस धावे तया अनवरी अरे तुम्ही माझे सर्व हरी मज मारू पाहता. महाराज असताना कंस बसला होता जवळ असताना त्याचे प्रधान महाराज असताना त्या ठिकाणी होते प्रधान होते त्या प्रधानावरच महाराज असताना दाता हा कंस खाऊ लागला. सर्वांना म्हणला अरे तुम्ही माझ्या असताना त्या ठिकाणी सखे आहात का, तुम्ही माझ्या असताना आपता आहात का, तुम्हीच मला मारण्यासाठी असतं त्या ठिकाणी मोर मोर महाराज असतं सर करता, तुम्हीच इच्छा माझ्या मरणाची असणारी करता असा कंस आपल्या प्रधानाला असताना बोलू लागला म्हणतात. बहुतेक सेवकांचे भार तो हाक फोडी कंसासुर म्हणे अवघेची दावेदार मत भोवते मिळाले. महाराज असताना हा कंस महाराज असताना काय करू लागला राग असताना त्याला आला होता भीती महाराज असताना त्या ठिकाणी वाटू लागली आणि सर्वांकडे बघून असताना त्या ठिकाणी काय म्हणला की अरे तुम्ही असताना माझ्याकडे बघता माझ्या मरणावरती असताना टपताना आणि समजा असताना त्या ठिकाणी आपला दावा दाखल करण्यासाठी असताना या ठिकाणी या सिंहासनासाठी किंवा राज्यपटासाठी असताना त्या ठिकाणी एवढं कार्य माझं अनहित करण्यासाठी टपून असताना तुम्ही त्या ठिकाणी आहात असा कंस महाराज आपल्या प्रधानाला बोलू लागला. असं आता गोकुळी चक्रपाणी पौडला यशोदेचे शयनी जागी झाली नंदराणी निजनयनी अवलोकी. श्रीधर स्वामी म्हणतात की असो मुलाले आता अशा रीतीने असतं मथुरेमध्ये कार्य असतं त्या ठिकाणी झालं. इकडं गोकुळामध्ये असतं काय झालं महाराज कृष्ण परमात्मा असणार यशोदेच्या असणार शेजारी महाराज असणार त्या ठिकाणी बालरूपामध्ये असणार त्या ठिकाणी विश्राम करू लागले किंवा झोपले असताना होते तेव्हा असताना यशोदेला जाग असताना त्या ठिकाणी आली जाग आली आणि बघते तर काय महाराज असताना त्या ठिकाणी काय नवला असताना यशोदेला त्या ठिकाणी वाटलं. यशोदा केवळ ज्ञान कळा हरिप्राप्ती झाली तिजरा सायासन कळता मला घरा आपण गोविंद. महाराज असताना त्या ठिकाणी किती असताना भाग्य महाराज असताना यशोदेचं महाराज असताना त्या ठिकाणी उदयाला आलं म्हणतात की ज्ञानाची असणारी यशोदा असताना त्या ठिकाणी साधी होती का महाराज यशोदा असताना ज्ञानाची पूर्ण कळा असताना त्या ठिकाणी होती म्हणले आणि या जन्मामध्ये असताना तिने महाराज असताना काहीच अट्टास असणारा नाही केला म्हणले. पहिल्या असताना पूर्वजन्मीचं असताना जे काही कर्म होतं ना त्याचं फळ महाराज असताना त्या ठिकाणी पण कळा महाराज असताना अशी होती की महाराज पूर्ण ज्ञान असताना यशोदेपाशी असताना त्या ठिकाणी होतं म्हणून असताना कुठं जन्म कृष्णाचा झाला मथुरेमध्ये असताना झाला आणि कोणताच सायास न करता कोणताच परिश्रम न करता महाराज असताना कृष्ण परमात्मा असताना तिच्या घरी महाराज असताना त्या ठिकाणी आले धन्यता असताना त्या ठिकाणी यशोदेला आमच्या असताना ग्रंथकर्ते देऊ लागले. यशोदेचे भाग्य विशेष कवडी देऊनी घेतला परिस कोंडा देऊनी कल्पवृक्ष हाताला निज भाग्य. महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणतात किती असताना भाग्य गहन असताना त्या असताना हेच कोणाचं यशोदेचं असताना त्या ठिकाणी अहो कवडी देऊन असताना त्या ठिकाणी परिस असताना त्या ठिकाणी भेटला कोंडा देऊन महाराज असताना
जे काही हिरे माणिक आहेत ना ते अस्त्र त्या ठिकाणी मिळाले. एवढं अस्त्र भाग्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी यशोदेचं धन्य अस्त्र त्या ठिकाणी यशोदा अस्त्र आहे म्हणतात. धुवन देवणी घेतले अमृत की आजा पालटे रावत जंबुके देवणी यथार्थ सिंह घरा आणिला. महाराज अस्त्र त्या ठिकाणी काय झालं, यशोदेचा कसा कार्यभाग झाला. दूध देऊन अमृत अस्त्र त्या ठिकाणी भेटलं म्हणतात महाराज. बोकड अस्त्र त्या ठिकाणी देऊन हत्ती अस्त्र त्या ठिकाणी भेटला महाराज अस्त्र त्या ठिकाणी. एवढं धन्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी प्रारब्ध अस्त्र या यशोदेचे आणि धन्य अस्त्र ती यशोदा अस्त्र माता त्या ठिकाणी आहेत असे आमचे ग्रंथकर्ते सांगू लागले. एके चिंतामणी गोफणिली तो येऊन अंगणात पडिला तेसा यशोदेचा लाभ झाला घरा आला श्रीहरी. महाराज अस्त्र त्या ठिकाणी किती धन्य अस्त्र त्या ठिकाणी यशोदा आहे. किती महाराज अस्त्र कष्ट करावं लागते कशाला, सुख अस्त्र त्या ठिकाणी मिळण्यासाठी महाराज अस्त्र त्या ठिकाणी. पण यशोदा मातेचं कार्य अस्त्र कसं झालं महाराज अस्त्र त्या ठिकाणी. कोणी एखादा अस्त्र शेतकरी अस्त्र त्या ठिकाणी असावा आणि त्यानं अस्त्र महाराज काय करावं, एक अस्त्र हिरा महाराज अस्त्र त्या ठिकाणी किंवा अस्त्र त्या ठिकाणी मोलाचा मणी महाराज अस्त्र आपल्या गोपनीमध्ये अस्त्र त्या ठिकाणी घालावा. गोपन अस्त्र घरघर फिरवावी आणि ती अस्त्रे अशी सोडून द्यावी आणि त्याच्यामधील जो काही मणी ना तो अस्त्र लांब जाऊन म्हणजेच अस्त्र यशोदेच्या पदरामध्ये पडावा. तसं कार्य महाराज अस्त्र यशोदा मातेचं अस्त्र त्या ठिकाणी झालं म्हणतात. यशोदा बसली उठून तो सेजे देखिले निधान आम्हाला दल राजीव नयन मोहिले मन यशोदेचे. महाराज चकित अस्त्र यशोदा माता अस्त्र त्या ठिकाणी झाल्या. झोपेतून असणाऱ्या उठल्या कीच महाराज अस्त्र त्या भगवंताला कृष्ण परमात्माला अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं. अहो ज्या अस्त्र भगवंताच्या अस्त्र सुंदर महाराज अस्त्र डोळे होते कमळाच्या पाकळ्यासारखं अस्त्र त्या ठिकाणी शरीर महाराज अस्त्र कोमल अस्त्र होतं गोजिरवाना चेहरा असणारा होता आणि अशा आमच्या बालकृष्णाला अस्त्र त्या ठिकाणी यशोदा माईनं महाराज अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं म्हणतात. हासेवरी मुख करोनी आपले चरणींची अंगुष्ट धरोनी घाली आपले वदनी तेजसदनी न समाये. महाराज अस्त्र त्या ठिकाणी म्हणतात की कृष्ण परमात्मा अस्त्र त्या ठिकाणी रडत होते का, रडत नव्हते महाराज अस्त्र त्या ठिकाणी. कृष्ण परमात्माचा मुख अस्त्र त्या ठिकाणी अस्त्र अस्त्र त्या ठिकाणी होतं. आपल्याच पायाचा अंगठा असला आपल्या हाताने धरून आपल्या तोंडामध्ये महाराज अस्त्र त्या ठिकाणी धरला होता आणि तो अंगठा अस्त्र भगवंत महाराज अस्त्र चुकू लागले. ते दृश्य महाराज अस्त्र त्या ठिकाणी यशोदा मातेनं अस्त्र त्या ठिकाणी पाहिलं म्हणतात. यशोदेशी पुत्र झाला मनोनी धावती रोहिणी आणि गवळणी आनंदन समाये त्रिभुवनी अन्य धन्य राणी नंदाची. हो महाराज यशोदा मातेला अस्त्र धन्यता देऊ लागल्या. रोहिणी अस्त्र त्या ठिकाणी पळू लागली. पुन्हा दुसऱ्या गवळणी असणाऱ्या पळू लागल्या. कोणाला, यशोदेला अस्त्र मुलगा झाला. यशोदेला अस्त्र त्या ठिकाणी मुलगा झाला. धन्य अस्त्र यशोदा त्या ठिकाणी आश्रय असणारी त्या ठिकाणी गोकुळामध्ये माता अस्त्र पसरू लागली. महाराज गवळणी असणारे पळत असताना येऊन त्या ठिकाणी यशोदेकडे असताना येऊ लागल्या म्हणतात. द्वारी उभे मंडप केले समस्त ब्राह्मण जवळी आले कुळींचा उपाध्याय ते वेळे गर्गमुनी धाविनला. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी सर्वांना आनंद अस्त्र झाला. दारामध्ये अस्त्र मोठा मंडप महाराज अस्त्र त्या ठिकाणी टाकला. गावातील अस्त्र लोक कृष्णाला अस्त्र बघण्यासाठी अस्त्र येत होते. दारामध्ये मांडोबा अस्त्र त्या ठिकाणी टाकला आणि बाळाचं जे काही जातक असतं ते जातक अस्त्र पाहण्यासाठी त्या अस्त्र कुलगुरु म्हणजेच अस्त्र त्या ठिकाणी कोण महाराज अस्त्र त्या ठिकाणी गर्ग ऋषी अस्त्र त्या ठिकाणी. या गर्ग ऋषीला अस्त्र त्या ठिकाणी जातक बघण्यासाठी अस्त्र कोणी नंद बाबांना अस्त्र त्या ठिकाणी बोलवलं म्हणतात. गोकुळी अवतरला श्रीहरी वाद्य वाजती आती गजरी दाटी आली नंद द्वारी देव अंबरी पाहती. महाराज अस्त्र गोकुळामध्ये कृष्णाचा अस्त्र जन्म झाला. देव अस्त्र त्या ठिकाणी गोकुळामध्ये अस्त्र आले तेव्हा अस्त्र त्या ठिकाणी 33 कोटी देवास्त्र वाद्य वाजत होते. गोकुळामध्ये सुद्धा आनंद महाराज अस्त्र त्या ठिकाणी होत होता. असा आनंदाचा गजर महाराज अस्त्र गोकुळामध्ये चालू होता म्हणतात. नंदे करुणी मंगल स्नान पाहो चालिला पुत्रवदन गर्ग आदि करुणी ब्राह्मण त्रिकाळ ज्ञानी पातले. हो महाराज अस्त्र त्या ठिकाणी नंद बाबाला ही महाराज अस्त्र कळालं की आपल्याला अस्त्र मुलगा झाला. मग नंदाने अस्त्र काय केलं, स्नान महाराज अस्त्र त्या ठिकाणी केलं आणि आपला मुलगा बघण्यासाठी नंद
बाबा असताना त्या ठिकाणी जाऊ लागले आणि सर्व गावामध्ये असताना महाराज असताना मात पसरली की यशोदेला असताना मुलगा झाला, यशोदेला मुलगा झाला. सर्व असताना ऋषीगण महाराज असताना त्या ठिकाणी गर्गमुनी असताना त्या ठिकाणी आपलं शिष्य समुदाय घेऊन नंदाच्या घरी असताना त्या ठिकाणी येऊ लागले. करोनिया पुण्य वाचन मग पाहे कृष्ण वदन मधुबिंदू मुखी घालून मधुसूदन तो शविला. हो महाराज असताना त्या ठिकाणी काय झालं म्हणतात, पुण्य हवन असताना त्या ठिकाणी केलं. महाराज असताना पुण्य हवन केलं, स्वस्ती वाचन असताना त्या ठिकाणी नंद बाबांना असताना त्या ठिकाणी करून घेतलं आणि पुन्हा महाराज असताना त्या ठिकाणी पहिला दुधाचा थेंब असताना त्या ठिकाणी मुखामध्ये देण्याचं काम या असणार कोणी आमच्या नंद बाबांना त्या ठिकाणी केलं म्हणतात. श्री वासुदेव देवाचे वदन पाहता आनंद आनंद घन आणि अनंत जन्मीचे पुण्य एकदांची फळाले. महाराज असताना त्या ठिकाणी त्या कृष्ण परमात्माचं मुख असताना नंदाना असताना यशू कोणी नंद बाबांना असताना त्या ठिकाणी पाहिलं. सुंदर असताना मुख होतं, गोजरीवाना असताना रूप असताना त्या ठिकाणी पाहिलं आणि नंद बाबा असताना त्या ठिकाणी म्हणले की खरंच महाराज असताना मी त्या ठिकाणी धन्य म्हणले. कित्येक जन्माचा असताना पुण्य असन तेव्हा एवढा सुंदर मुलगा असताना त्या ठिकाणी मला झाला ना, खरंच असताना मी भाग्यवान आहे असे नंद बाबा असताना त्या ठिकाणी बोलू लागले. 2 लक्ष गोधनी नाना परींची दिव्य रत्ने विचित्र अलंकार भूषणी वाटता झाला आनंद तो. नंद बाबांना असताना मुलगा झाला म्हणून महाराज असताना 2 लाख गायी असताना त्या ठिकाणी महाराज दान असताना त्या ठिकाणी दिल्या. असंख्य महाराज असताना त्या ठिकाणी अन्नधान्य असताना त्या ठिकाणी दिलं, दान असताना दिलं, वस्त्र असताना दान असताना त्या ठिकाणी सर्व असताना गोरगरिबामध्ये असताना त्या ठिकाणी दान महाराज असताना त्या ठिकाणी नंद बाबा देऊ लागले. आक्षेवाने घेऊनी धावती नगरींच्या गवळणी आहेर अलंकारे क्षणी गवळी पूजिती नंदाते. महाराज असताना त्या ठिकाणी मग अक्षयवाने घेऊन असताना त्या ठिकाणी गवळणी असताना येऊ लागल्या. महाराज नंद बाबा असताना त्या ठिकाणी या नंद बाबाला असताना मुलगा झाला म्हणून असताना गावातील गवळी लोक असताना त्या ठिकाणी आपापल्या परीने जे काय उपहार देता येतील ना तसे उपहार घेऊन महाराज असताना येऊन सत्कार असताना त्या ठिकाणी नंद बाबाचा करू लागले म्हणतात. पंडित सर्व अलंकारे गवळीनी नेसल्या कनकांबरे पायी पैंजन वाजती गजरे यशोदेच्या गुणगाता. महाराज असताना त्या ठिकाणी पुन्हा असताना गवळी असताना त्या ठिकाणी नवे कपडे घालून येऊ लागले. महाराज गवळणी असताना महाराज असताना शिंगार करून असताना त्या नंद बाबाच्या वाड्यामध्ये असताना येऊ लागल्या. घरी असताना त्या ठिकाणी येऊ लागल्या सुशोभित असताना कपडे घालून दागदागिने घालून असताना त्या ठिकाणी येत होत्या. बाळ महाराज असताना त्या ठिकाणी कृष्ण परमात्मा पाण्यासाठी दाटी महाराज असताना त्या ठिकाणी करू लागले म्हणतात. हादी कुंकमांची ताटे भरवणी धावताती नितंबिनी म्हणती धन्य त्रिभुवनी यशोदा देखील समर्थ. महाराज असताना त्या ठिकाणी हळदी कुंकाचे ताट घेऊन असताना त्या ठिकाणी अक्षय पात्र घेऊन असताना गवळणी येऊ लागल्या. हळदी कुंकू असताना त्या ठिकाणी कोणाला आमच्या असताना त्या ठिकाणी महाराज असताना त्या ठिकाणी कोणाला यशोदा मातेला असताना त्या ठिकाणी येऊ लागल्या. मुलाला असताना बघू लागल्या आणि पुन्हा मुलाला धन्य असताना त्या ठिकाणी यशोदा आहे खरंच असताना सुंदर असताना मूल त्या यशोदेला असताना त्या ठिकाणी झाल्या ना, खरंच असताना त्या ठिकाणी यशोदा धन्य असे असणाऱ्या गवळणी त्या ठिकाणी बोलू लागल्या. एक म्हणती हे बाळ सखे दिसते बहु विशाळ एक म्हणती त्रिभुवनासी घालील पालान हा पुरुषार्थी. महाराज असताना त्या ठिकाणी उन्हाळे एक उन्हाळे की सुंदर असताना त्या ठिकाणी मुख महाराज असताना त्या ठिकाणी आहे. एक म्हणते की महाराज असताना कपाळ असताना या बालकाचा असताना मोठं आहे. मला वाटतं हा असताना त्रिभुवनामध्ये राज्य असताना त्या ठिकाणी करील, सर्वांचा सांभाळ असताना त्या ठिकाणी करील, एवढा असताना प्रताप याचा आहे अशी एक गवळण महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागली. एक म्हणती होईल महावीर एक म्हणती तो उदार
एक म्हणती सहस्त्र कर उन्हा तेजासी याची महाराज असताना एक जणी म्हणून लागली हा असताना मोठा वीर होणार आहे, एक जणी म्हणून लागली महाराज हा असताना दानशूर असताना त्या ठिकाणी होणार आहे, उदार असताना त्या ठिकाणी होईल. एक जणी असताना एक गवळण म्हणून नाही हा असताना तीन लोकांमध्ये झेंडा महाराज असताना आपल्या त्या ठिकाणी गाजवील एवढा असताना सामर्थ्य याच्यापाशी असताना त्याचं त्या ठिकाणी याचा पराक्रम महाराज असताना वाकाडण्यासारखा असणारा आहे अशी एक गोळण महाराज असताना त्या ठिकाणी बोलू लागली. एक म्हणती नखावरोनी काम सांडावा कुरवंडी करोनी, एक म्हणती वाळुनी जाऊ तुझं वरोनी बाळका. महाराज असताना त्या ठिकाणी एक जणी म्हणून लागली माय या बाळकाच्या असणाऱ्या त्या ठिकाणी नख असणारे किती महाराज असताना त्या ठिकाणी सुंदर आहेत की हृदयामधील असताना काम महाराज असताना त्या ठिकाणी वळून असताना टाकावा आणि यालाच असताना त्या ठिकाणी पाहत राहावं काय असं असताना त्या ठिकाणी वाटतं. एक गवळणी म्हणणारी तसं नाही, मला वाटतं या बालकाहून असताना त्या ठिकाणी आपण काय करावं आपला जीव मारला असताना वळून टाकावा एवढं असताना सुंदर त्या ठिकाणी बालक असताना त्या ठिकाणी आहे असं एका गवळणीचं महाराज असताना त्या ठिकाणी म्हणणं येऊ लागलं. एक म्हणती बोलू नका गोष्टी बाळासी लागेल दृष्टी, यशोदेशी जगजेटी पुढे ओ संगा घेतला. हो त्या ठिकाणी एक म्हणणारी माय जास्त असताना एकमेकीला बोलू नका ग, एकमेकीला बाळाचे गुण असताना त्या ठिकाणी सांगू नका, बाळाचं रूप असताना त्या ठिकाणी वर्णन करू नका, त्याच्याकडे जास्त बघू नका, त्याला असताना दृष्ट त्या ठिकाणी लागल अशा एकमेकीला महाराज असताना त्या ठिकाणी गवळणी बोलू लागल्या. ज्या मंदिरी उपजला श्रीपती केशर कस्तुरीने लिंपिल्या भिंती, अरक्त चांदवे विराजती मुक्त झालरी भोवत्या. ज्या महाराज असताना सदनामध्ये श्रीकृष्ण परमात्मा असताना होते ना त्या असताना सदनाला म्हणून महाराज असताना त्या ठिकाणी चंदनाचा लेप असताना त्या ठिकाणी लावला, कस्तुरीचा लेप असताना त्या ठिकाणी आनंदाने असताना त्या ठिकाणी लावला म्हणतात. मोठमोठाले अरक्त चांदवे महाराज असताना त्या महालामध्ये असताना गोकुळवासियांना गवळणींना असताना त्या ठिकाणी बांधले म्हणतात. रत्न जडित पलंग त्यापुढे ठेवला रत्न खचित चौरंग, त्यावर यशोदा त्रिरंग घेऊन आंबेसरी. हो महाराज असताना त्या ठिकाणी रत्न खचित असताना त्या ठिकाणी पलंग होता म्हणतात, त्याच्या पुढे रत्न खचित असताना त्या ठिकाणी काय म्हणतो आपण त्याला महाराज चौरंग असताना त्या ठिकाणी लखलखी ठेवला आणि अशा चौरंगावरती महाराज असताना कृष्णाला घेऊन यशोदा माता असताना त्या ठिकाणी बसल्या म्हणतात. तो संगा घेतला चक्रपाणी श्वेत चांबरे करी घेऊनी, ढाळीता ती दोघी जणी यशोदेवरी स्वानंदी. महाराज त्या असणारा भगवंताला असणारा आपल्या मांडीवरती असताना त्या ठिकाणी पुढे महाराज असताना त्या ठिकाणी कोणी यशोदेना असताना घेतलं म्हणतात. चौरंगावरती यशोदा माता असताना त्या ठिकाणी बसल्या, दोन असताना दाशा महाराज असताना त्या ठिकाणी दोन असताना यशोदेच्या उभा असताना राहिल्या आणि वार महाराज असताना चामराने असताना त्या ठिकाणी भगवंताला यशोदा मातेला असताना त्या दाशा घालू लागल्या. तांबूल यशोदा तांबूल त्रयोदश गुणी विडे देती दोघी जणी, एक पिक पात्र धरोणी उभी असे जवळीके. महाराज असताना त्रिविध महाराज असताना रसाचं पान असताना त्या ठिकाणी यशोदेला असताना दाशी देऊ लागली म्हणून लागले. दोघी जणी असताना ते ताट घेऊन असताना समोर उभ्या असताना त्या ठिकाणी होत्या. असं कार्य महाराज असताना त्या गोकुळामध्ये चालू होतं म्हणतात. कनकांबरांची गुंथी घेऊन बैसली यशोदा सती, ओ संगा घेतला श्रीपती आनंद चित्ती न समाय. महाराज आपल्या अस्त्र पदराच्या आडा असताना त्या ठिकाणी त्या भगवंताला मांडीवरती असताना यशोदा माता असताना घेऊन बसल्या म्हणतात. महाराज असताना जे काय असताना विधी असताना त्या ठिकाणी चालू आहे म्हणून धन्य असताना ती असताना कोण यशोदा माता आहे की आपल्या मांडीवरती असताना जगाचं जीवन महाराज असताना त्या ठिकाणी घेऊन बसल्या म्हणतात. भोते वेचले विध्वंजन गर्गमुनी पुढे होऊन, पाये बाळकांचे लक्षण नयनी वदन विलोकी. मग अशा चौरंगावरती माता यशोदा महाराज असताना भगवंताला घेऊन असताना मांडीवरती बसल्या. समोर महाराज असताना गर्गमुनी असताना त्या ठिकाणी बसले, बाळाकडे असताना त्या ठिकाणी बघू लागले. महाराज असताना बाळाकडे असताना त्या ठिकाणी न्याळू लागले. काय झालं म्हणून लागले पुढं. जातक वर्णित गर्गमुनी नंद यशोदा ऐकती श्रवणी,
जे श्रवण कृताम पाप धुनी होय एकदाम सर्वांची. महाराज असताना त्या ठिकाणी म्हणतात की गर्ग मुनी असताना त्या ठिकाणी समोर असणारे बसले आणि गर्ग मुनी असणार त्या ठिकाणी कोणाचं जातक कर्म असणं त्या कृष्णाचं असणं त्या ठिकाणी सांगतात म्हणून. पण जातक कर्म असणं त्या ठिकाणी सांगू लागले महाराज. पण हे जातक कर्म असणं त्या ठिकाणी कसं आहे म्हणून जो कोणी असणं त्या ठिकाणी ऐकायला त्रिविध तापाची अस्त्री बुळून हे जातक कर्म असणं ऐकल्यानंतर असणार होते. सर्व सुखाची प्राप्ती असणारी होणारे म्हणणारे महाराज असणार या जातक कर्मानं. ते असणार साध्या सुध्या असणार लेकराचं असणार जातक आहे का नाही म्हणणारे. जो असणारा त्रिभुवनाचा रक्षित आहे त्रिभुवनाला असणार त्या ठिकाणी उत्पन्न करणारा नवीन पूर्णत्वाला असणार त्या ठिकाणी भगवंत या भगवंताचा असणार जातक कर्म म्हणणारे महाराज असणार त्या ठिकाणी. हे ऐकल्याच्यानं त्रिविध तापाचा असणारा नाश होऊन महाराज असणारे जे काही दुःख आहे ते दुःख जाऊन सुखाची असणारी प्राप्ती होते. असं असणारं भगवंताचं जातक कर्म आहे. म्हणून असणार त्या ठिकाणी आमचे श्रीधर स्वामी असणार म्हणले आपण काय करू झालेली सेवा असणारी श्रीचरणी अर्पण असणार करू आणि भगवंताचं जातक कर्म महाराज असणार त्या ठिकाणी उद्याला असणार घेऊ म्हणतात.